तपासाचे आढावा असेल या संदर्भात बोलतात. मी फक्त त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहीत होत्या जे त्यांना माहीत नव्हत्या मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. कारण का तपास यंत्रणा चालू आहे, काही कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहेत ते पण मला त्यांना प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. किंवा एखादा गैरसमज असेल कुणाचा तर त्याच्यात गैरसमज न राहता त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे की आपली काय दिशा आहे, आपला कसा तपास चालू आहे. तर तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो, ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याकडे तपास अजून पण सांगतो तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपलं अडकलंय कुठं गावाचं आणि कुटुंबियाचं. कुटुंबीय म्हणजेच गाव आहे, गाव म्हणजेच कुटुंबीय. जे पहिल्या 8 दिवसामध्ये जे प्रॉपर घडायला पाहिजे होतं आणि जे पुढे सीआयडीला एसआयटीला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्यानं सगळ्या पॉईंट नोट करून घेतलेले आहेत. ते मुद्दे तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्रियाताई येतील येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसार माध्यमांना देतो. एकदम धक्कादायक आहेत त्या. कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही. कारण का मध्ये आता कालपासून थोडं वाईट वाटायलंय की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हाततोंडात यायलेत, मला पण वाटायलेत. पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. पण ज्या काही गोष्टी आता 2 दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड. थोडं जरी